उपवासाला तेलकट किंवा बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी जरा सुद्धा तूप न वापरता फक्त 2 साहित्यात असे हे पौष्टिक लाडू आपण बनवू शकता। आणि फक्त उपवासालाच कशाला, मुलांना अधेमध्ये देण्यासाठी किंवा शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा असा हा एक पौष्टिक लाडू जरी दिला तरीही मुलांना बरेचसे पोषण मूल्य मिळतात। महागातले ड्रायफ्रुट्स किंवा थेंबभर सुद्धा तूप न वापरता भरपूर कॅल्शियम, प्रोटीन आणि लोहयुक्त असे हे लाडू कुणालाही अगदी सहज बनवता येतील। तर त्यासाठी इथे मी हे एक बाउल भरून शेंगदाणे घेतलेत। शेंगदाण्याचे लाडू चांगले महिनाभर टिकावे आणि त्याची चवही छान राहावी यासाठी हे शेंगदाणे चांगले निवडून घेणं फार गरजेचं आहे। यामध्ये एखादा खवट किंवा काळा शेंगदाणा असेल तर बाजूला काढायचा। हे लाडू चवीला खमंग असावे, दाताखाली चिकटू नये यासाठी हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेणं फार गरजेचं आहे। तर त्यासाठी सुरुवातीला गॅस मध्यम ठेवला तरी चालेल, पण हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही। आपण जर गॅस मोठा केला तर मात्र वरचं साल लगेच करपतं, पण आतून मात्र शेंगदाणे कच्चेच राहतात। त्यासाठी सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा आणि नंतर गॅस कमी ठेवून हे शेंगदाणे वरचं साल फुटेपर्यंत अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे जर कच्चे राहिले तर लाडू चवीला तर चांगला होतच नाही, शिवाय तसा लाडू खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे थोडासा वेळ देऊन हे शेंगदाणे असे खरपूस भाजून घेणं फार गरजेचं आहे। तर आता बघा शेंगदाणे भाजत आले आहेत तरी सुद्धा मध्यम गॅस ठेवल्यामुळे वरचं साल बघा अजिबात करपलं नाही। शेंगदाणे भाजत आले की आपोआपच ते फुटतात आणि वरचं साल सुद्धा निघू लागतं। तर अशा वेळी समजायचं हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेत। एवढे हे शेंगदाणे भाजण्यासाठी मला 10 ते 12 मिनिटे लागलेली आहेत। आता गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे एखाद्या ताटामध्ये किंवा सुपामध्ये काढून बाजूला ठेवायचे। याची साल काढताना सुद्धा अगदीच गरम गरम असताना काढायची गरज नाही। हलकेसे कोमट झाले की हाताने असे चुरून याची आपण साल काढू शकता किंवा एखाद्या तांब्या किंवा वाटी घ्यायची आणि वर असं घासलं की आपोआपच ही साले सुटतात। याची सालं वेगळी करण्यासाठी आपण सुपाने पाखडू शकता किंवा मग साधी आपली नेहमी भाजी धुवायची जी टोपली असते त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि हे बघा 1 ते 1.5 मिनिटामध्ये अगदी पटकन ही साले वेगळी होतात। शेंगदाणे न जळवता अगदी खरपूस असे भाजून घेतले, त्यामुळे आता सालं निघायला सुद्धा तसं फारसा वेळ लागत नाही। बरं, शेंगदाण्याच्या सालामध्ये सुद्धा बरीचशी पोषण मूल्ये असतात, त्यामुळे सर्व शेंगदाण्याची सालेच काढावी असंही काही नाही। अधेमध्ये काही शेंगदाणे सालासकट सुद्धा ठेवलेले आहेत। शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की मगच त्याची भरड काढायची। त्यासाठी मिक्सरचं मोठं भांड घेतलं आणि यामध्ये हे शेंगदाणे घातले। आपण जर सतत मिक्सर फिरवत राहिलो ना तर शेंगदाण्यांना बरंचसं तेल सुटतं। त्यापेक्षा काय करायचं, मिक्सर ऑन ऑफ करत हे शेंगदाणे वाटायचे। ऑन ऑफ करत मिक्सर फिरवला म्हणजे होणारा शेंगदाण्याचा कूट सुद्धा तेलकट किंवा चिकट न होता छान कोरडा आणि सुटसुटीत होतो। मिक्सरवर लोड न येता छान अशी मोकळी सुटसुटीत भरड मिळते। पण आपल्याला जर फार लहान मुलांना हे लाडू द्यायचे असतील, दातामध्ये काही कण नको असतील आणि पचायलाही हलके असे हवे असतील तर त्यासाठी अजून 1-2 वेळा ही पावडर फिरवायची, म्हणजे ही बघा अशी सुटसुटीत तरीही मऊसूत अशी ही पूड मिळते। तर अशाच पद्धतीने सर्व शेंगदाण्यांची मी बारीक पूड करून घेते। एक बाउल भरून आपण शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी 1 बाउलपेक्षा साधारण 4 चमचे कमी एवढा इथे मी गूळ घेतला। एवढे हे प्रमाण अगदी योग्य आहे, पण आपल्याला जर फार गोड लाडू हवे असतील तर जेवढे शेंगदाणे आहेत तेवढेच गूळ घ्यायचं आणि हे गूळ घेताना सुद्धा त्यामध्ये खडे न ठेवता अशा पद्धतीने असं बारीक कापून घ्यायचं, म्हणजे पुढे लाडू बनवायला सुद्धा सोपे होतात। आता हाताने हे सर्व मिश्रण असं एकजीव करायचं। आता आपल्याला जर हवं असेल तर यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ पूड सुद्धा घालू शकता। हे लाडू अगदी पटकन वळता यावे आणि यातील गूळ, शेंगदाणे चांगले एकजीव व्हावे यासाठी हे मिश्रण थोडं थोडं करून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरवून घ्यायचं। आता सुद्धा फिरवताना ऑन ऑफ करत फिरवायचं, म्हणजे यातून तेल सुटत नाही आणि छान असं कोरडं असं मिश्रण राहतं। अशा पद्धतीने हे मिश्रण केलं म्हणजे लाडू घशामध्ये चिकटत नाही, अगदी छान असा खुसखुशीत असा लाडू होतो। आणि लक्षात ठेवायचं म्हणजे सर्व मिश्रण
एकाच वेळी न वाटता 2 ते 3 बॅचमध्ये असं वाटून घ्यायचं. तर आत्ता बघा, यामध्ये काही जर असे ओलसर कण असतील तर हातावर असे फिरवले म्हणजे ते छान अशी त्याची पूड होते. तर हे बघा, चिकट किंवा ओलसर पूड न होता गूळ, शेंगदाणे चांगले एकजीव होऊन सुद्धा कोरडं असं हे मिश्रण आहे. आता याचे लाडू वळायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही. यामध्ये थेंबभर सुद्धा तूप घातलं नाही तरी सुद्धा अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये हा लाडू असा वळून होतो. एकदा का लाडू वळून झाला की नंतर हातावर असा फिरवायचा म्हणजे लाडूला छान असा गोलाकारपणा येतो. हाताची उष्णता, शेंगदाण्याचा नैसर्गिक तेलकटपणा, गुळाचा थोडासा ओलसरपणा या सगळ्यांमुळे हा लाडू वळायला फारसा अवघड जात नाही. सकाळच्या घाईगडबडीत शाळेत जाताना घरात नाश्ता असून सुद्धा मुलं नाश्ता करायला कंटाळा करतात, तर त्यावेळी असा हा एक लाडू जरी दिला तरीही बरेच वेळी फायदेशीर ठरतो. तसेच बॅचलर्स किंवा बाहेर गावी राहणाऱ्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठीच हे लाडू फार फायदेशीर आहेत. शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजले आणि नंतर मिक्सरमध्ये सलग न फिरवता ऑन ऑफ करत वाटले म्हणजे हे लाडू बघा आतून सुद्धा छान खुसखुशीत होतात. जरा सुद्धा चिकट किंवा तेलकटपणा होत नाही. यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. तर हा बघा, छान गोल गरगरीत असा लाडू आतून मात्र छान असा खुसखुशीत राहतो. तर अशा पद्धतीने बनवलेले हे लाडू साधारण 1.5 ते 2 महिने सहज टिकतात. उपवासाला बाहेरचे किंवा तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा यातील 1-2 लाडू जरी खाल्ले तरीही बराचसा आराम मिळतो. तर कोणतेही महागातले ड्रायफ्रुट्स किंवा तूप न वापरता अशा या साधे सोपे शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.